माझं नाव आहे सिद्धेश परब डोंबिवलीकर. हॅलो गाईज, माझं नाव आहे श्री परब डोंबिवलीकर. मी सई दळवी फ्रॉम खारघर. मी अनय दळवी फ्रॉम खारघर. तर हा गाईज, तुम्हा सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनल दळवी आणि परब रॉक्समध्ये स्वागत आहे. तर आता काहीच क्रिसमस वगैरे स्टार्ट झाली आहे स्कूलची, तर आणि आम्ही निघालो आहे गुजरात ट्रिपसाठी. तर तुम्हाला आमच्या गुजरात ट्रिपची ब्रीफिंग माझा मामा सिद्धेश परब देईल. आता आम्ही जस्ट डोंबिवली स्थानकातून निघालेलो आहे. ट्रेन पकडलेली आहे दादरवरून 11:50ची एकता नगरसाठी आमची ट्रेन आहे. सध्या आम्ही 1, 2, 3, 4 तुम्ही पाहिल्याप्रमाणे आहोत आणि क्षणार्धात म्हणजे चुटकीमध्ये आमचे 3 VIP मेंबर्स जॉईन होतील आणि आमचा जो प्रवास आहे गुजरातच्या दिशेने हा काही क्षणातच दादरवरून चालू होईल. तर चला गाईज, थोडा क्षणाची विश्रांती घेऊ आणि ब्रेक नंतर आमच्या 3 VIP मेंबर्स सकट हा ब्लॉग आपण गुजरातपर्यंत आणि गुजरातहून परत मुंबई येईपर्यंत असाच तडकदाट भडकदाट प्रतीने चालू करू. तर गाईज, जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं की आम्ही आमचे 3 मेंबर्स तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे. तर चला तुम्हाला मी दाखवतो आमचे 3 VIP मेंबर्स. तर हा ट्रेनचा गेट मी ओपन केला. तर काही तुम्ही माझ्या मामाला भेटलेला. तर हा VIP नंबर 1 अक्षय मामा आणि VIP नंबर 2 VIP नंबर 3. तर हा दुर्वा परब, अक्षय येराम, अद्विका येरम. तर गाईस आता ही आहे आमची गँग, गुजरात गँग, आमच्या पूर्ण ट्रिपची गँग. आणि आता चालू होत आहे आमची गुजरातच्या दिशेने वाटचाल. आणि आता रात्रीची वेळ आहे. आता आम्ही थोडं मजा मस्ती करून झोपू आणि उद्या सकाळी मग तुम्हाला लाईव्ह ब्लॉगमध्ये सगळं एक्सप्लोअर करू काय काय आहे गुजरातमध्ये. सगळं प्लॅनिंग आमचं प्लॅनर अक्षयने केलेलं आहे आणि आता आम्ही म्हणजे त्याने केलेला प्लॅन आम्ही एक्झिक्यूट करणार. तर चलो गाईस, बाय बाय. आपण भेटू डायरेक्ट उद्या सकाळी हॉटेलवर. तर गाईज, आम्ही पोचलो आहे गुजरातच्या एकता नगर स्टेशनमध्ये आणि आता आम्ही थोड्याच वेळात जाऊ आमच्या हॉटेलमध्ये आणि मग मी तुम्हाला आमच्या हॉटेलची टूर देतो. तर गाईज, आमची गँग आता जस्ट उठली आहे, बघू शकता. मॉर्निंग झाली नाही. गुड मॉर्निंग. असा आता हा गुजराती भाऊ झालेला आहे. केम छो बोल मजामा, તમે કેમ છો बोल. तर गाईज, आता आम्ही खाणार आहे ढोकळा, फाफला आणि जे पण असतात गुजराती डिश ते सगळं. तर आता आपण भेटूया डायरेक्ट हॉटेलवर. बाय.
काय बघितली चल हा, चल. हा, हा. मागणी आवडते आता मागणी तयारी केली ना त्याला मी जेल लावून गाईज आता आम्ही आलोय बस स्टॉपवर कारण आता आम्ही फ्री ऑफ कॉस्ट बसमध्ये जाणार आहे AC बसमध्ये आणि ती बस आम्हाला युनिटी ऑफ स्टॅच्यूमध्ये ड्रॉप करणार आहे तर आता मी तुम्हाला ती बस दाखवतो कशी दिसते हा सगळा परिसर जो आहे तो एकता नगरचा स्टेशन आणि ह्या अशा बसेस आहेत लागलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी जाण्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे त्या AC बसेस आहेत खूप चांगली सुविधा दिलेली आहे जे टुरिस्ट येतात त्यांच्यासाठी तर आमचे सगळे एक एक पार्टनर्स येत आहेत आता पुढे 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 गाईज आता मी एंटर करतोय युनिटी ऑफ स्टॅच्यू ऑफ युनिटीची बस लेट्स गो दाखवतो मी तुम्हाला ही कशी आहे मुंबई आहे ना मागे जावे ना गाईज इकडे मम्मा आणि श्रील बसले आहेत थांब राहू दे आता मी आता गाईज बॅक बेंचर मागे जातो आम्ही नील कुठे येत आहे का श्रील ना हा गाईज आमचा एक पार्टनर पळत आलाय अम्मा तर गाईज आता आम्ही ह्या अशा प्रकारे आमच्या बसमध्ये बसलेलो आहे आणि आता आपण सीधा युनिटी ऑफ स्टॅच्यू मध्ये भेटूया स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये भेटूया तर तोपर्यंत थोडा जरा विश्रांती घ्या बसमधून आम्ही थोड्या वेळात तिथे पोहोचू मग आम्ही आतमध्ये एक्सप्लोर करू तुम्हाला जेव्हा स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये नक्की काय आहे काय नाविन्य आहे ठीक आहे तोपर्यंत बाय गाईज आता आम्ही सगळे आलोय फूड कोर्ट मध्ये आणि आमची AC बस एकदम मस्तवाली आता आम्ही ती मिस करतोय कारण इकडे भरपूर गरमी आहे फॅन आहे पण एवढी हवा नाही लागत आहे पण जेव्हा आम्ही सकाळी उतरलेलो ट्रेन म्हणून तेव्हा लिटरली आमच्या तोंडातून थंड वाफा निघत होते आणि आता आम्ही फूड कोर्ट मध्ये आलेलो आहे आता आम्ही खाणार आहोत नंतर मग आम्ही जंगल सफारी करायला जाणार येस आणि हा माझा एलियन छोटा भाऊ हाय बोल हाय तू काय खाणार आहेस मी मसाला खाणार आहेस
अजून फिक्स नाही झाले, जरा बघते. मी तू काय खाणार आहेस? ढोकळा आणि मसाला मॅगी. ढोकळा आणि मसाला मॅगी. तर गाईज आपण बाकीच्यांना विचारूया. मामी तू काय खाणार आहेस? मी ढोकळा आणि फाफडा. ढोकळा फाफडा. आपण आता काय मामा तू काय खाणार आहेस? मसाला मॅगी, मसाला मॅगी. ढोकला आणि फाफडा. विथ ढोकळा आणि फाफडा. तर काही इकडे अशी फूड व्हॅन्स आहेत, भीड सारे आहे बघा. तू काय खाणार आहेस? मी ढोकळा खाणार आहे, ढोकळा आणि फाफडा. ढोकळा आणि फाफडा. तर काही खातो आणि तुम्हाला मी सांगतो. बाय बाय. ऐका आता, ज्याने जे बुकिंग केलं होतं त्याने आम्हाला सांगितलं की लाविश ठिकाणी खायचं आहे. आता आम्ही कुठे आलेलो आहे ते बघा. बघा गाईस बघा. त्याच्यामुळे आम्ही हेल्दी घरगुती होममेड सोडलं. तुमचं प्लॅनिंग कोणी केलेलं सांगा. हा अक्षय येराय. अशी चुकी कशी करता तुम्ही? कारण यांनी कोणीही मला काहीच कॉन्ट्रीब्यूट केलं नाही, कोणाची काहीच मदत नव्हती, कोणीही काही इनपुट दिलं नाही. हे सगळे आयटी आलेले आहेत. यांचे बॅगा पण यांच्या नवऱ्यांनी भरलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे? तुमचं काय मत आहे? ऑर्डर दिली आहे. मत सांगा आता तुमचं. मी माझा नाश्ता व्हेज ग्रिल सँडविच ऑर्डर केलेला आहे. ह्यांनी माझ्या आधी मॅगी ऑर्डर केली होती, पण अजूनही त्यांना मिळाली नाही. मी सुरुवात करते नाश्ता. हे बघा गाईस, हात काढ मम्मा. बघा तर गाईस हे बघा, मामी पण सँडविच घेऊन आलेली आहे, पण आमच्या सगळ्यांची अजून मॅगीच आली नाही आहे. तर गाईस वेट करू, बघूया कधी येते आमची मॅगी. मॅगी आल्यावर तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला माझी मम्मा सँडविचचा रिव्ह्यू देईल. व्हेज ग्रिल सँडविच ऑर्डर केलं होतं, खूप छान होतं टेस्ट. तर गाईस आपण सेकंड रिव्ह्यू घेऊया अक्षय मामाकडून. रिव्ह्यू दे, Hi. सँडविचचा रिव्ह्यू दे. सँडविच होतं ओके, चीज कमी दिलेलं त्यांनी म्हणून. कमी होतं चीज सँडविच. आता मामी तू दे सँडविच रिव्ह्यू. वाटतच नव्हतं ते. मामी आता तू रिव्ह्यू दे. दादरवाला आमचं मस्त होतं. मग मिमी रिव्ह्यू. सँडविच इज गुड. मामा रिव्ह्यू. चीज वाला होतं जिजू ते. चांगलं होतं, पण मला मॅगीची प्रतीक्षा, मला मॅगी खायची. मॅगी तर मला पण खायची आहे गाईस. तर गाईस चला आता मॅगी आमची बनते तिकडे, म्हणजे ऑलमोस्ट बनली आहे. प्लेटमध्ये काढली आहे त्या आंटीने, तेव्हा आता अजून काढते ती. ते बघा आता आमची मॅगी येईल, काही क्षणात आमची मॅगी येईल. तर गाईस हे बघा, आता आमच्या सगळ्यांची मॅगी आलेली आहे. माझ्या भावाने तर स्टार्ट पण केली श्रीलने. श्रील कशी आहे? टेस्टी. मुझे बैंक डिटेल्स बता सकते हो उसमें कौन सी? मी आता मॅगी खाऊन सांग कशी. ओके खाऊन सांग. ओके, मैं मैयर को पूछता हूँ इनका बोल क्या है. मी कशी आहे? काही आता माझा मामा सांगते तुम्हाला कशी आहे मॅगी. आता मी फर्स्ट मॅगीची टेस्ट करतो. ओके हॉट अँड स्पायसी. येस. आता मी खातो. Awesome. तर काही आता माझा मामा सांगतोय. वा, गरम गरम मॅगी छान आहे. टेस्टी. तर काही आता मामी खाते. तर काहीच आम्ही मॅगी खात होतो आणि आम्ही बघितलं की मम्मा ढोकळा पण घेऊन आली. तर मग मला सांग ढोकळा कसा आहे? कसा आहे? बोल बोल. ढोकळा बिलकुल खाऊ नका, खूप बप्पा ढोकळा आहे. मम्मी ढोकळा. काय केलं? तर गाईज आता आम्ही आलो आहे जंगल सफारीला आणि गाईज ही आहे आमची गँग. मिमी जंगली माणसं हे सगळे जंगली. आता ठुसून आलोय पूर्ण आणि आता आम्ही जंगल सफारीला जातोय. Ba 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 ba